वृषाली कदम जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज कॉफी विथ कदम मध्ये आपल्याकडे एक अशी असामी आलेली आहे की ज्यांच्याबद्दल नेमकं त्यांना अभिनेता म्हणावं तर त्यांनी मराठी नाट्यसृष्टीमध्ये अनेक दर्जेदार नाटकं दिलेली आहेत। मराठी चित्रपटसृष्टीमधलं त्यांचं योगदान हे नक्कीच फार मोलाचं आहे आणि इथंच ते थांबले नाही तर त्यांनी साऊथही तितकंच गाजवलेलं आहे। साऊथमधल्या तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नडा असेल या ठिकाणी त्यांनी शेकडोने चित्रपट केलेले आहेत आणि आपण साऊथचंच म्हणतोय तर भोजपुरीमध्ये देखील त्यांनी चित्रपट केले आहेत, वेब सिरीज केलेले आहेत। मल्याळम, तेलुगू, तमिळ ह्या भाषांवर त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि ह्याही सगळ्यांच्या परे त्यांचं असलेलं पर्यावरणावर प्रेम खरं तर एक चालतं बोलतं विद्यापीठच आपल्या सोबत आज आलेलं आहे। आपल्या सोबत सयाजी शिंदे आहेत। खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। धन्यवाद धन्यवाद। जय महाराष्ट्र। सयाजी शिंदे, मला असा प्रश्न पडलाय की खरं तर सुरुवात करायची कुठून? श्रीदेवी कुठेतरी म्हटल्याचं मला आठवते की तुम्ही सक्सेस होता म्हणजे काय तर तुमची जन्मता तुम्हाला देवाने एक निर्माण केले तर तुमची स्वतःची स्टाईल जेव्हा तुम्ही नमस्कार, मी वृषाली कदम जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज कॉफी विथ कदम मध्ये आपल्याकडे एक अशी असामी आलेली आहे की ज्यांच्याबद्दल नेमकं त्यांना अभिनेता म्हणावं तर त्यांनी मराठी नाट्यसृष्टीमध्ये अनेक दर्जेदार नाटकं दिलेली आहेत। मराठी चित्रपटसृष्टीमधलं त्यांचं योगदान हे नक्कीच फार मोलाचं आहे आणि इथंच ते थांबले नाही तर त्यांनी साऊथही तितकंच गाजवलेलं आहे। साऊथमधल्या तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नडा असेल या ठिकाणी त्यांनी शेकडोने चित्रपट केलेले आहेत आणि आपण साऊथचंच म्हणतोय तर भोजपुरीमध्ये देखील त्यांनी चित्रपट केले आहेत, वेब सिरीज केलेले आहेत। मल्याळम, तेलुगू, तमिळ ह्या भाषांवर त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि ह्याही सगळ्यांच्या परे त्यांचं असलेलं पर्यावरणावर प्रेम खरं तर एक चालतं बोलतं विद्यापीठच आपल्या सोबत आज आलेलं आहे। आपल्या सोबत सयाजी शिंदे आहेत। खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। धन्यवाद धन्यवाद। जय महाराष्ट्र। सयाजी शिंदे, मला असा प्रश्न पडलाय की खरं तर सुरुवात करायची कुठून? कारण इतकं काम तुम्ही केलेलं आहे, मग ते रंगभूमीवर तुमचं काम आहे, चित्रपटसृष्टीमध्ये तुमचं काम आहे, मराठीत तर आहेच आहे, पॅन इंडिया असं म्हणायला हरकत नाही कारण अगदी साऊथपासून ते नॉर्थपर्यंत अशा पद्धतीनं तुमचं काम चाललंय। वेब सिरीजमध्ये सुद्धा तुमचं काम चालू आहे, म्हणजे सगळीकडे तुम्ही आहात आणि हे करत असताना तुमचं मन हे रमतं ते झाडा वनामध्ये कसं काय? खरंच हे सगळं तुम्ही जुळवून आणता आणि हे पेलता, हा खरा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे। खरं तर सातारचे तुम्ही आहात, सातारचा जन्म, मुंबईमध्ये कर्मभूमी तुमची आणि अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून तुम्ही आपली जी काही कारकीर्द सुरू केलीत आणि आज एका वेगळ्या आयामापर्यंत तुम्ही स्वतःला घेऊन गेलेला आहात आणि हे पाहताना आम्हाला व्ह्युअर म्हणून नक्कीच फार कौतुक वाटतं। त्यामुळे मला नक्कीच हा प्रश्न पडलेला आहे की तुमचं रंगभूमीकडे मुळात पदार्पण कसं झालं आणि तिथून हा प्रवास नेमका कसा सुरू झाला? माझं मुळात गाव खेडेगाव आहे, वेळेकामठी, सातारा जिल्ह्यातलं, जिथे 81 साली लाईट आली। 59 सालचा माझा जन्म, म्हणजे 81 सालापर्यंत लाईट काय माहीतच नव्हतं आणि आमच्या घराच्या पाठीमागे एक ओढा होता, तो ओढा व्हायचा, त्याचा आवाज करत झोपायचं। पत्र्याचं घर होतं, त्याच्यावर पावसाचे आवाज, थेंब पडायचे त्याचे आवाज, गुरं म्हशी, असं सगळं चाललं होतं आणि तमाशे त्यावेळेला होतं, कीर्तन होतं, भजन होतं, जात्यावरची गाणी होती, डोंबऱ्याचा खेळ होता, पिंगळा असायचा, सकाळचं गोंधळी असायचा, संध्याकाळचे वासुदेव असायचा। तर ह्या गोष्टी नेहमी आकर्षित करत राहायच्या आणि गावची जत्रा असायची, त्यात नाटक असायचं। अशातनं कधीतरी शाळा 7वीपर्यंतच होती म्हणून मग मावशीकडे होळला शाळेला गेलो, मग तिकडे मावशीनं शाळेला ठेवलं, मग तिनं 8वी नंतर 10वीला बहिणीकडे पाठवलं, त्यानंतर मी DED कॉलेज सातारला येऊन केलं, मग आमची धरणात जमीन गेली, मग मी प्रोजेक्ट अफेक्टेड झालो, मग मला वॉचमनचं काम मिळालं, मग मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये 3 वर्ष वॉचमन केलं काम, तेव्हा मी कॉलेज पण केलं। या काळात कुठेतरी नाटकाची आवड सुरू झाली, सुनील कुलकर्णी आयुष्यात भेटले आणि
स्तानिस्लाविस्कीची पुस्तकं हातात मिळाली आणि मग काय दिशा असायला पाहिजे हे कळालं आणि मग मुंबईला आलो आणि मग सुरू झाला असा प्रवास आहे तो सगळा. मुंबईमध्ये आल्यानंतर कशी काय, कारण मुंबई ही सगळ्यांना खूप काहीतरी देत असते. तुम्हाला मुंबईने काय दिलं आणि कधी आलेलात मुंबईमध्ये? त्यावेळेची मुंबई पाहिलीत, किती स्ट्रगल होता त्या काळात देखील? 82 साली मुंबईला आलो. मी बँकेत काम करत होतो. आम्ही छबिलदासला जायचो. त्यावेळेला नाटक खूप चांगलं असायचं. आविष्कार, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, माधव वाटवे, यशवंत दत्त, विजया मेहता, नाना पाटेकर वगैरे यांना आम्ही बघून पहिल्यांदा नाटक मी त्यांचं बघितलं असेल. पुरुष त्यावेळेला आलं होतं, पोस्टर, विक्रम गोखले. आता हे सगळं बघून NCPचं शिबिर केलं, मग वामन केंद्र भेटले. अशोक रानाडेंनी मला त्यांनी खूप चांगले संस्कार दिले. म्हणजे मी तेवढे घेतले नसतील, एवढा मी त्यांचा ज्ञान होतं त्या पद्धतीचं, तेवढ्यापर्यंत नाही पोचलो, शक्य नव्हतं तेवढं. पण शफात खान, राजीव नाईक ही सगळी मंडळी इकडं होती आणि चांगला काळ होता. चांगलं समृद्ध लोक होते सगळे, अजित भगत वगैरे वगैरे. त्यामुळे मला चांगलं शिकता आलं आणि ह्या बॅकग्राऊंडवरती मग पुढे गेलो. किंवा मी भांडूपला राहायचो, ट्रेननं जायचो, तेव्हा त्या विद्याविहारच्या का कुठली ती कंपनी आहे, त्या कंपनीवरती लिहिलं होतं हॅस्टी क्लाइंबर्स हॅव सडन फॉल, ती मी वाक्य लिहून ठेवलं होतं. किंवा वेल बिगिन्स हाफ डन हे वाक्य लिहून ठेवलं होतं. अशा काही गोष्टी संस्कारित होत्या आणि मी नट स्वतःला का म्हणावं असं करत की 5 वर्ष मी अभ्यास केला होता, नोट्स काढल्या होत्या, त्यातून सगळं घडत गेलं असावं असं वाटतं. मागे वळून बघितलं तर असं वाटतं की आपण आपले बरे आहोत तिथे खरे, जिथं पण मी होतो तिथं खरा होतो, ते प्रूव्ह होत चाललं आहे की आपण खरं असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून कदाचित आज लोक म्हणत असतील की हे चांगलं आहे, पण लोकांसाठी आपण करत नसतो, आपल्यासाठीच आपण करायला हवं असतं. आपल्याला बरं वाटतं तेच आपण करावं आणि आपल्याला ज्यात बरं वाटतं तेच केलं तर चांगलं असतं. तसं जगायला पाहिजे असं वाटतं. पण पहिला ब्रेक कसा मिळाला किंवा असं वाटलं कधी की मी सुद्धा अभिनेता होऊ शकतो? नाना पाटेकर यांचा थोडा प्रभाव जाणवला त्या काळामध्ये, की कोण आवडता होता की किंवा असं वाटत होतं का की ह्याच्यापेक्षा मी बेटर केलं असतं? नाही, तसं कधीच नाही होऊ शकत. कोणी ॲक्टर असं बोलू शकत नाही याच्यापेक्षा बेटर केलं. ज्याचं त्याचं करू शकतं की म्हणजे काय म्हणतात की जांभळाने सांगू नये की मी आंब्यापेक्षा चांगला टेस्ट दिली असती. जांभूळ असतं, आंबा असतो. प्रत्येक फळ, प्रत्येक झाड, प्रत्येक नैसर्गिक माणूस वेगळा असतो. पण निळू फुले आम्हाला खूप आवडायचे. म्हणजे आमच्या लहानपणी जर कोणाचे संस्कार किंवा कोणाचा अभिनय किंवा कोण आवडलं असेल जास्त तर ते निळू फुले पहिल्यांदा आवडले. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना त्यांचे पिक्चर बघितले. मग नाना पाटेकर खूप आवडायला लागले, नसरुद्दीन शाह आवडायला लागले, विक्रम गोखले, विनय आपटे आमच्या लाईफमध्ये चांगले आले. पण एक होतं की कोणाची कॉपी करायला लागतो तो कधी स्वतःच असावं लागतं. की श्रीदेवी कुठेतरी म्हटल्याचं मला आठवते की तुम्ही सक्सेस होता म्हणजे काय, तर तुमची जन्मतः तुम्हाला देवाने एक निर्माण केलं आहे, तर तुमची स्वतःची स्टाईल जेव्हा तुम्ही रिस्टॅब्लिश करता म्हणजे तुम्ही सक्सेस होता. ते तुमचं असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमची स्टाईल ही सगळ्यात वेगळी आहे, युनिक आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला तसंच बघायला, मोकळं ढाकळं बघायला आणि थोडंसं अतरंगी सुद्धा बघायला लोकांना आवडतं. तो सुद्धा तुमचा एक जो लहजा आहे तो लोकांनी फार डोक्यावर घेतला असं म्हणायला हरकत नाही, कारण मराठी चित्रपटांमध्ये आम्ही तो खास करून पाहिला. मग अनेक चित्रपट तुम्ही तसे त्या पद्धतीचे दिलेत. सो रंगभूमीकडून सिनेमाकडे आता वळलं पाहिजे ही जाणीव कधी झाली? ठरवून काय मी केलं नाही, किंवा माझं नेहमी म्हणणं असतं की ठरवून काय होत नाही, ठरवल्याशिवाय काय होत नाही, ह्याच्यामध्ये नेहमी असतो आपण. तर प्रयत्न असतो, कधी सक्सेस होतो, कधी नाही होतो, कधी खूप वेळानं सक्सेस होतो, कधी लगेच होतो आणि लवकर संपतो, कधी खूप वेळानं सुरू होतो आणि जास्त दिवस टिकतो. आपल्या हातात काही नसतं, आपण फक्त करायचं असतं आणि हॅपी राहायचं असतं. तर तुम्ही ज्या पण स्टेजवर असतात तुम्ही हॅपी असलं पाहिजे. मराठी चित्रपट जेव्हा दिले आणि त्यामधला जसं मी तुम्ही म्हटलं की तुम्ही जे काही एक्सपेरिमेंट्स केले त्या चित्रपटांमध्ये, त्या भूमिकेमध्ये शिरून, म्हणजे असं वाटायचं की नेता म्हणजे असाच असतो,
तर त्यानंतर नेत्यांच्या काही ऑफर्स आलेल्या का की या आमच्याकडे पक्षाकडून किंवा काय असा असा माणूस पाहिजे किंवा काही? कारण त्या भूमिका लोकांना फार आवडल्या होत्या. मग गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, ह्या असे चित्रपट असो किंवा त्या पठडीतले असो. मला म्हणजे पॉलिटिकल लोकांचे रोल करायला खूप सगळ्या भाषेत, म्हणजे आसामी असेल, भोजपुरी असेल, पंजाबी असेल, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, सगळ्या भाषेत असे टाईपचेच रोल जास्त आले पुढारीचे. आणि मग इन्स्पेक्टरचे रोल खूप येतात, मग फादरचे रोल, वडिलांचे, मला ऑल टाईपचे रोल येतात. मला असं वाटतं की पण पॉलिटिकल अशा ऑफर फार आल्या नाहीत. म्हणजे विचारायचे लोक ह्या पक्षात ये त्या पक्षात ये. मी ठरलं होतं की मी झाडावरती उडणाऱ्या पक्षांचा आहे, वा मी कुठल्या राजकारणी पक्षाचा नाही. वा. तर ते मला जास्त आवडेल की झाडावरती उडणारे पक्षी आहेत ना, त्या पक्षात मला राहायला जास्त आवडेल. मुक्त विहंग करायला आवडेल. पण हे सगळं करत असताना साऊथमध्ये कसे काय वळलात? तिथून कसं काय लोकांना वाटलं की हा माणूस साऊथमध्ये फिट होऊ शकतो? स्ट्रगल करतं मला नेहमी वाटायचं आपल्याला कधीतरी बोलवावं, आर्टिस्ट लोकांना बोलवलं पाहिजे त्यांनी जाण्यापेक्षा. तर मला मनोज वाजपेयीनं कुठेतरी टाइम्स ऑफ इंडियात माझा लेख वाचला आणि शूलसाठी बोलवलं. मग शूल सक्सेस झाला आणि मग तामिळनाडूमध्ये एक ज्ञान राजशेखरन नावाचे एक डिरेक्टर होते, त्यांनी तो सिनेमा बघितला आणि त्यांना सुब्रमण्यम भारती नावाचा रोल, एक भूमिका पाहिजे होती. त्याच्यासाठी त्यांना मी जास्त योग्य वाटलं. मग ते माझ्याकडे आले, मग माझी मुलाखत घेतली. मग तो पिक्चर 100 दिवस चालला. मग तिकडचे मला 15 पिक्चर साईन झाले. मग चिरंजीवीचा पहिला पिक्चर अल्लू अरविंद म्हणून आहेत, त्यांच्यात एक मेन विलनचा रोल घ्यायचा होता. सुधीर मिश्रांच्या कलकत्ता मेलसाठी मी शूटिंग करत होतो, ते साऊथचे प्रोड्युसर होते. तर त्यांनी पहिला चित्रपट केला आणि तो 100 डेज चालला. मग तिकडे परत 10-15 पिक्चर वर्षाला साईन व्हायला लागले. असं करत करत लाईफ कधी बदललं काही कळलंच नाही. पण मुळामध्ये कसं आहे की साऊथला भाषा ही म्हणजे अर्थात भाषा ही सगळ्यांनाच महत्त्वाची आहे. साऊथचं राजकारण म्हणा किंवा साऊथचं जे पब्लिक आहे ते आपल्या भाषेप्रती त्यांना जी आस्था आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तिकडचे चित्रपट तर आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत की अगदी डोक्यावर घेतात लोक. मग अशा परिस्थितीमध्ये ती भाषा आत्मसात करणं हे किती कसब होतं किंवा त्यांना हा माणूस आपला आहे हे वाटणं, ही जी लाईन होती ती कशी क्रॉस केलीत? म्हणजे कसं माहिती ना, प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आदर असावा किंवा अभिमान असावा, किंवा प्रत्येकानं आईची भाषा म्हणजे जगात श्रेष्ठ भाषा असते असं मी नेहमी सांगतो. माझ्या आईची भाषा मराठी होती म्हणजे मला मराठी जगात ग्रेट वाटते. मी दुसऱ्या भाषेत, माझ्या भाषेबद्दल आदर असणं म्हणजे दुसऱ्याचा अनादर असणं असं नाही होत ना. बरोबर. तेवढंच प्रेम दुसऱ्या भाषेबद्दल असलं पाहिजे. त्याला त्याच्या आईची भाषा प्रिय आहे, मला माझ्या आईची भाषा प्रिय आहे, आपल्याला आई प्रिय आहे, त्याला आई प्रिय आहे, म्हणजे आपण सगळे एकमेकाला प्रिय माणसं आहोत. तर तामिळनाडूमध्ये मी जेव्हा केलं तेव्हा त्यांना मी एक अट घातली होती की मला ते डायलॉग समजले पाहिजेत, मला ती भूमिका समजली पाहिजे, मला तो सिनेमा समजला पाहिजे. तर ते मला आत्मसात झाल्याशिवाय मी काम करू शकत नाही. त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग द्या मला. मी नाटकातला नट आहे, मला समजल्याशिवाय माझ्या चेहऱ्यावरती येणार नाही, माझ्या बोलण्यात येणार नाही आणि माझ्या आवाजात येणार नाही. आवाज हा माणसाचा आत्मा असतो. वा. तर त्या आत्म्याचा आवाज हा त्याच्या स्वरात नाही येतो. तर ते कोणीतरी दुसरं बोललेलं म्हटलं चालणार नाही. तर त्यांनी ती अट मान्य केली होती. 4-5 महिने आधीच मला डायलॉग दिले होते आणि मी त्याच्यावरती खूप काम केलं. सुरुवातीला ते असं म्हणत होते का की हा चेहरा चांगला आहे, ही भूमिका चांगली वठवेल, मग डबिंग करूया, असं काही? असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हटलं तोच त्या डबिंगच्या चेहऱ्याला आवाज नाही सूट करत कोणाचा, तर ते माझं डबिंग असलं पाहिजे. अशा पद्धतीने सुरू झालं. त्यामुळे मला 40 नंतर भाषा शिकणं हे जरा अवघड असतं ना. पण मी ते अगदी क ख ग पासून शिकून व शब्द, वाक्य, मग पॅरेग्राफ असं पाठ करत 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 त्याच्यावरती कमांड मिळवली. आणि हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, ही साधीच गोष्ट आहे. उलटं आपण काहीतरी उगाच निगेटिव्ह राहतो. काय शिकायचं म्हटलं ना की आधीच घाबरायला होतं. म्हणजे डोंगर चढायचं तर काही मोठी गोष्ट नसते ना. म्हणजे महाराष्ट्राचं उंच शिखर कळसुबाई, ते मी पहिल्यांदा गेलो होतो. तर आम्ही 2.5-3 तासात वरती पोहोचलो. वरती पोहोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे, महाराष्ट्रातले उंच शिखर चढायला आपल्याला 2-3 तासच लागले. तर तसं आहे ना, एखादी गोष्ट शिकायची म्हटली की आपण शिकू शकतो. नाही, पण मग ही एका भाषेपुरतं मर्यादित नाहीये ना, कारण त्याच्यामध्ये जर आपण लिस्ट पाहिली तर तेलुगू आहे, तमिळ आहे, कन्नड आहे,
मल्याळम 10-11 भाषा आहे, आहेत. म्हणजे इतक्या भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेची एक त्याचा फ्लेवर आहे, त्याची एक शैली आहे. ती इतकी आत्मसात करणं की आपण त्यातलाच एक माणूस वाटणं त्या ऑडियन्सला, हे पचनी पडणं तसं कठीण आहे. ती प्रोसेस कठीण आहे. म्हणजे भाषेच्या आधी विचारच महत्त्वाचा असतो. तर तो विचार पक्का झाला की तुम्ही तुमच्या भाषेत असताना कसं बोलला असतो. మీరు ఇప్పుడు ఇక్కడ మీరు ఇక్కడికి ఏం చేస్తున్నావు, तुम्ही तिकडे काय करताय, तर हे कुठल्याही भाषेत तसंच बोलणार ना. दुसऱ्या भाषेत तेलुगू कन्नड, जगातल्या कुठल्या अमेरिका, फिजी आयलंड असेल तरी माणूस मेल्यानंतर रडतो तो करत रडत असेल ना, तिकडे काही तो हसत नसेल ना. ह्युमन बिईंग सगळीकडे सेमच आहे ना. थोडाफार फरक पडतो तुमच्या लहेजाचा, पण तुमचा लहेजा हा तुमचा असलेलाच बरा असतो. कारण लहेजा हा मातीतनं जन्माला आलेला असतो. बॉडी लँग्वेज ही मातीतनं जन्माला आलेली असते. तर जगात बॉडी लँग्वेज हीच पहिली महत्त्वाची ना, नंतर भाषा, इतर भाषा सुरू होतात ना. बरोबर. त्यामुळे ते फिक्स असलं की बाकीचा काय प्रश्न येत नाही, सगळ्यांना ते आपलंच वाटतं. पण ही माणसं जेव्हा अप्रोच करायला आलेली होती तेव्हा कसं काय अप्रोचिंग झालं आणि ते जे काय बोलत होते ते कळत होतं का तुम्हाला काय ऑफर करतायत? मुळात मला इंग्लिश येत नव्हतं आणि आमच्याकडे ते ज्ञानेश्वरीकरण आलं होते, त्यांचं इंग्लिश मला काय समजत नव्हतं. दिस कप और दॅट कप इथून माझी ते इंग्लिशची सुरुवात होती. पण ते विचारायला तेव्हा मला वाटलं तर काही गंमत करायला आलेत, ही कसली माणसं आहेत. आणि मी अशीच मजा करत त्यांना इंटरव्ह्यू दिला होता. पण नंतर लक्षात आलं विचारायला तुमच्याकडे आले, हां, मी आलो तर मी त्यांच्याकडे बोलवलं होतं ऑडिशनला. नाही, ते चेन्नईवरनं येतो म्हटल्यानंतर मी म्हटलं कोण आहे ती, या बघा. मग त्यांनी मला चर्नी रोडला स्क्रीन टेस्टला बोलवलं होतं. तर मी म्हटलं मी काही स्क्रीन टेस्टला येणार नाही, मी चुना हॉटेल एक झोपडपट्टीत राहत होतो. त्यांना म्हटलं तुम्हीच इकडे या, तुम्हाला वाटत होतं. म्हटलं अरे हा काय समजतो. मग माझे एक मित्र विश्वनाथ मठ नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला घरी बोलवलं होतं. त्याच्याकडे कॅमेरा होता. मग त्याला आम्ही बोलून त्यांची मुलाखत आम्ही तिथंच घेतली. पण नंतर ते घरी आल्यानंतर मला वाटलं की हे फार जेन्युइन लोक आहेत, फार चांगले लोक आहेत. त्यानंतर मी ते शोधत आले तुम्हाला, चेन्नईची माणसं चुनाभट्टीपर्यंत. हो. आणि मग ते मला पटलं. मग मी ते शिकलो आणि नंतर लक्षात आलं की ही खूप चांगला रोल आहे आणि आपण ज्या रोलची वाट बघत होतो असा रोल आहे तो. सुब्रमण्यम भारती, आणि तो खूप फेमस झाला तिकडं. म्हणजे अजूनपर्यंत मला तिकडं सुब्रमण्यम भारती म्हणूनच ओळखतात. वा वा वा. मी असं ऐकून आहे की अनेक जे रोल तुम्हाला ऑफर केले गेले होते ते त्यातले अनेक रोल हे कमल हसन ह्यांना आधी ऑफर झाले होते, मग ते तुम्हाला दिले गेले. म्हणजे ही जी रिप्लेसमेंट आहे वैचारिक देखील, ही किती महत्त्वाची आहे. आणि अनेक काही रोल हे अमिताभ बच्चन यांना देखील ऑफर झाले होते, नंतर ते तुम्हाला दिले गेले. म्हणजे पुन्हा ही रिप्लेसमेंट किंवा तिथं तुम्ही फिट आहात हे वाटणं आणि लोकांनी ते एक्सेप्ट करणं. हां, म्हणजे मला नंतर कळल्यात गोष्टी की शूलचा रोल, माझा जो बच्चू यादवचा रोल आहे अमिताभ बच्चन यांना ऑफर केला होता. त्यांचं सगळं ठरलं पण होतं. आणि नंतर त्यांचं रिएंट्री होती सिनेमामध्ये, पण काहीतरी कारणानं ते कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यानंतर शूल तयार झाल्यानंतर त्यांना तो स्पेशल दाखवण्यात आला. तेव्हा राम गोपाल वर्माने बच्चन यांच्याकडून मी बँकेत कामाला होता तेव्हा मला फोन आला होता आणि अमिताभ बच्चन स्वतः म्हणाले की युअर पॉवरफुल अपीअरन्स आणि इंटेलिजंट परफॉर्मन्स वगैरे वगैरे. तर आम्हाला वाटलं हे काहीतरी खोटं बोलते कोणतरी अमिताभ बच्चनचा आवाज काढून बँकेत कशाला मला कोणी फोन करेल ना. लँडलाईनवर का बँकेच्या? हा, लँडलाईन. त्यानंतर सुब्रमण्यम भारती हा सिनेमा कमल हसन करणार होता. ते 2 वर्ष स्क्रिप्ट त्यांच्याकडे पडून होतं. त्यानंतर ते काहीतरी डिरेक्टर्स बदलायला गेले, पण डिरेक्टरनी माझ्याकडे ऑफर केला. ज्या दिवशी मी चेन्नईला शूटिंगला गेलो होतो, पहिला दिवस सुब्रमण्यम भारतीचा, त्यावेळेला एका पेपरमध्ये छापून आलं होतं सुब्रमण्यम भारती असे टर्बन बांधायचे, पटका असायचा. तर कमल हसनची मुलाखत अशी होती की असे फेटे बांधलेले तर फोटो तर बाथरूमच्या बाहेर पण असतात. तर आम्हाला कळलं नाही की हे काय भानगड आहे. तेव्हा कळलं की ह्या रोल त्यांना पण ऑफर झाला होता आणि ते काहीतरी प्रकरण करून शेवटी तो महाड आला. तेव्हा त्या रोलचं माझं पुढं काय होणार हे मला काहीच माहिती नव्हतं. किंवा शूल आम्हाला पहिल्यांदा ऑफर झाला तेव्हा तर आम्हाला काय माहीत पण नव्हतं की या रोलचं पुढं काय होणार आहे. फक्त इंटेन्सिटी होती, काम करायचं होतं. म्हणजे आम्ही ट्रेननं जात होतो तिकडे बिहारला प्रवासाला, 50-50 तासाचा प्रवास करून तिकडे पोहोचतो. आम्ही काही तेव्हा नट नव्हतो, म्हणजे मान्यता नव्हती. पण नंतर ते पिक्चर हिट झाले, लोकांना आवडले आणि मग म्हणजे मी तर तेव्हा स्कूटरवरच जायचो ना. 12 वर्ष स्कूटर चालवली मुंबईत. 12 वर्ष म्हणजे NCPAला एक झुंजवाराशीचा प्रयोग करायचा
आणि वनरूम किचनचा प्रयोग करायला ठाण्याला स्कूटरवरती जायचं. दिलीप प्रभावकरांना खूप काळजी वाटायची, नीट जा, असं कर, नीट राहा, पाठांतर, बँकेत काम करायचं, असे सगळे हे करत होतो. पण मग सुब्रमण्यम भारती 100 डेज चालला तिकडं. त्यानंतर नक्कीच. पण म्हणजे साऊथमध्ये सुद्धा तुम्ही शेकडो चित्रपट केलेत, म्हणजे हे इटसेल्फ ही अचीवमेंट आहे की, आणि इतक्या भाषांमध्ये कसे काय रोल हे येत गेले? मी एक मला लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या फायद्यासाठी कोणी नसतं, त्यांच्या फायद्यासाठी आपण असतो. आणि त्यांच्या फायद्याचा जर तुम्ही तेवढे कपेबल असाल तर ते तुम्हाला घेतात. चला मी आता तुला जरा हिरोईन बनवतो, असं काही कारण नाही. हे तुला कॅरेक्टर घेऊन माझ्या पिक्चरला जर काही फायदा होत असेल तर घेतात ना. उगाच लोकांना असं वाटतं. तर मी माणूस म्हणून चांगला असेन, मी ॲक्टर म्हणून चांगला असेन, मी म्हणजे एका डिरेक्टरकडे मी 6-6, 7-7 सिनेमा केलेत. त्यामुळं मी आवडत गेलो असेल लोकांना. मी तामिळनाडूला वाटतं मी तामिळनाडूचा आहे, कन्नडच्या लोकांना वाटतं मी कन्नडचा आहे, तेलुगूच्या लोकांना वाटतं मी तेलुगूचा आहे. आणि त्यांच्या भाषेप्रमाणे भाषा माझा आवडलं असेल त्यांना काय, म्हणून ते सगळं असं वर्कआउट झालं. पण तसं पाहायला गेलं तर सिनेमा म्हणजे लखलखाट, झगमगाट, हां, इतक्या सगळ्या झगमगाटामध्ये तुम्ही हरवून गेला नाहीत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्ही एक वेगळी वाट तुमची निवडलीत. म्हणजे इतका लखलखाट होता, शेकडो चित्रपट होते, केवळ आपल्याच भाषेत नाही तर इतर भाषांमध्ये देखील तितकीच डिमांड होती. आणि तिकडचं सेट म्हणजे अगदी लॅविश, नाही, भरपूर करोडोने शेकडोचा खर्च, असं सगळं एकदम लॅविश एन्व्हायरमेंट, सुंदर सुंदर अभिनेत्र्या, हे सगळं सोडून कुठे तुम्ही झाडाझुडपांमध्ये रमलात? म्हणजे मला एकदा आठवते, ताज बंजारा 5 स्टार हॉटेल जे आहे हैदराबादचं, 365 मधले 165 दिवस मी त्या हॉटेलमध्ये होतो. बरं. म्हणजे किमान 10-12 वर्ष मी दरवर्षी 10-12 सिनेमा करत होतो. पण मला असं वाटतं की माणूस 2दा जेवतो, 1दा झोपतो, ह्याच्यापेक्षा मोठा काय असतो, असं काय होतं मोठा. आणि झाडाझुडपावर वळायचं कारण म्हणजे मला असं वाटलं की झाडा एवढा मोठा सेलिब्रिटी नाही कोणी. कुठलाही सेलिब्रिटी सावली देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी ऑक्सिजन देत नाही, कुठलाही सेलिब्रिटी अन्न देत नाही. पण झाड 200 वर्ष जगतं, 300 वर्ष जगतं, ते 1000 वर्ष जगणारी झाडं आहेत. तर ती झाडं आयुष्यभर फक्त ऑक्सिजन देतात, कार्बन डायऑक्साईड घेतात. दरवर्षी आंबा असेल तर 5000 फळं येतात त्याला. म्हणजे 50 वर्ष झाली आंब्याची, 50 वर्ष गुणिले 5000 किती होतील? तर एवढी कोटी तो फळं देतो, एवढे कोटी इतका ऑक्सिजन देतो. तसं 50 वर्ष जगलेला माणूस काय देतो? फार तर एक बंगला बांधतो, एक गाडी घेतो, आणि ती गाडी आधी कार्बन डायऑक्साईड सोडते, आणि ती गाडी 3 वर्षांना 4 वर्षांना अजून फेकून देतो. बंगला बांधतो, त्याच बंगल्यात राहतोच नाही, मग फार्म हाऊस बांधतो, म्हणजे फार काही करत नाही. मला असं वाटतं की आईनं जन्म दिल्यानंतर महत्त्वाचं कोण आहे तर ते झाड आहे. हे पटलं आणि असं वाटलं की हेच तर खरं आहे. त्यामुळे झगमगाट काय, त्यामुळे त्या झगमगाटाचं कधी कौतुक वाटलं नाही. उलटं असा झगमगाट, अशा गाड्या, असे बंगले दाखवणे माणसं मला जरा मतिमंद आहेत का काय आहे? का बरं? म्हणजे हे काय घेऊन फिरताय? अरे खरं तर आईनं जन्म दिल्यानंतर आपण जगलोय ऑक्सिजनमुळं. तुम्ही श्रीमंत कधी? रात्री झोपेतनं नीट उठला तर ना. झोपेतनं उठता तेव्हा तुम्हाला कशा ऑक्सिजनमुळे ना. ते खरं आहे ना. मग आपण जर देणं लागत असेल तर ते झाडाचं लागतो. आपण देणं लागत असो तर मातेनंतर धरती मातेचं लागतो. आता ही गोष्ट काय रॉकेट सायन्स आहे का? पण ही जाणीव निर्माण कशी झाली, किंवा ही जाणीव जागृत कशी झाली तुमच्यामध्ये? कारण इतके ऑक्युपाईड होतात, इतके सगळं नाटक, सिनेमा, वेगवेगळ्या भाषा, हे सगळं करत, ही जाणीव जागृत कधी झाली? मला असं वाटतं की आई बाप ही खरी मूळ विद्यापीठ असतात आपली. ते मूळ विद्यापीठातले संस्कार हे 50% असतात आणि 50% आपण बाहेरनं शिकतो. तर आईवडिलांना झाडा झुडपा, गुरं बैल ह्याच्यावरती प्रेम बघितलेलंच होतं. मला वाटत होतं की माझे वडील लवकर गेले होते, म्हणजे मी कॉलेजला असताना. आई माझी आत्ता म्हणजे 60-62 वर्षापर्यंत, मी 60-62 वर्षाचा असताना ती 95-97. मला प्रश्न पडलाय तुमचं नेमकं वय काय? वय विचारू नये आणि नटाला तर अजिबातच विचारू नये, पण तुमची एनर्जी लेवल जी आहे ती मला असं वाटतं की तुमच्या वयाच्या मानाने फारच
स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे तुमचं वय देखील झाकोळलं जातं. तर माझी आई माझ्या आयुष्यातनं जाऊ नये, मला असं वाटलं की आई गेल्यानंतर खरं तर आयुष्यात काय मजाच नाही. बाकी सगळं आहे, पण आई नसेल तर काय जगणं काय खरं नाही. आईला मी म्हणायचं की बघ, तू गेल्यानंतर मी रडणार नाही, तू जिवंत असताना तू सांग काय हवंय तुला, विमान गाडी या सगळ्या मोठ्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आई नेमकी उलटी होती. आईला वाटायचं ह्या पैसे, म्हणजे आईचा नेहमी किस्सा सांगतो की आम्ही एकदा शूटिंगवरनं चाललो होतो आणि गाडी मी चालवतो ना, आईला असं बसवलं होतं. म्हणजे निळू फुले आई अशी माणसं घेऊन मला गाडीतनं त्यांना फिरवायला आवडायचं. क्या बात आहे, क्या बात तर मी असं बसलो होतो आईला घेऊन आणि त्या बंडल दिलं होतं कुठलं तरी, ते बंडल होतं मी काढलं, आईला म्हणलं हे ठेव. मी कुठले पैसे म्हणलं आता शूटिंग लागलं होतं त्यांना. अरे पण 5 मिनिटात जाऊन आलोच ना. म्हणलं हो तेवढ्याच लगेच एवढे दिले, 1 लाख रुपये. म्हणलं हो, ते नुसतं असं बघायचं होतं. आणि म्हणले त्यांना काय अक्कल नाही, तुला अक्कल नाही बे, एवढे पैसे कशाला घ्यायचे, काय करायचं हे पैशाचे घेऊन. 1 डोंगर 2 डोंगर 3 डोंगर घेऊन 4 डोंगरावर काढून घेणार आहेस का स्वतःला. एकाच ठिकाणी कुठेतरी जातो ना आपण. मी विचार करतो असं कसं विचार करणारे आई आहे माझी. तर एवढे चांगले विचार ती दर ठिकाणी मला तिचा तो अनुभव आला की अगदी चेन्नईला आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे टब बाथ होता आणि त्या टब बाथमध्ये आंघोळीला गेलो तर आई म्हटली, तिकडे बादली नाही का. नाही म्हटलं की अगं ते टबमध्ये पाणी भरलं ना. तर ती म्हटली मी काय म्हैस आहे डबात बसायला. तर तिचं म्हणणं तेवढ्या बादल्या पाणी व्हायला का घालायचं, असं विचार करणारी माझी आई होती. त्यामुळे मला असं वाटायचं की ही आई आयुष्यातनं जाऊ नये. म्हणजे अगदी पहिल्यांदा मी 50-55 माळ्याची आमची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आणली आणि आई म्हणली ह्या बिल्डिंगमध्ये राहतोय. एका दिवशी इमान दिल ठसला म्हणजे कळेल तुला, आरे कॉलनीच्या बाजूला ते आम्ही ओबेरॉयमध्ये राहतो. म्हणजे इथंच कुठेतरी एखादं घर बांधलं असतं तर राहिलं असतं तर काय वाईट आहे. तिला कळत नाही की ही मुंबईतली किती जागा महाग असते. म्हणजे ही जागा खाली ठेवली, एकावर एकाच्या वरावर बसल्यासारखी सगळे बसलाय, काय याला अर्थ आहे. तर एवढे थोर विचाराची आई होती. तर मी म्हटलं की ही जाऊ नये, पण ही आयुष्यात आपण ठेवू शकत नाही. तर आईला म्हटलं की तुझ्यानंतर मी जगलो ते केवळ ऑक्सिजनमुळं. जन्माला आल्याला पहिलं काय लागतं तर आपण ऑक्सिजन घेतो का, अन्न घेतो का. तर म्हटलं आई मी तुझ्या वजना एवढ्या देशी झाडाच्या बिया महाराष्ट्रभर लावतो. बरं. आणि ती झाडं मोठी होतील, ती झाडं सावली देतील, मग त्या झाडावर पक्षी बसतील, त्या झाडांना फुलं येतील, त्या सुगंधात तो असशील, त्या झाडांना फळं येतील, त्या फळांमध्ये तो दिसशील मला. आणि असं करून मी तुला जिवंत ठेवेन. असं करून मी मग ह्या जगमगाटाचं मला काही कौतुक वाटलं नाही आणि झाडाचं कौतुक वाटलं. आणि मग महाराष्ट्रात ते काम सुरू केलं आणि मग ते आता वाढत चाललं आहे, खूप छान वाढत चाललं आहे. नक्कीच. मला असं कळलं की तुम्ही काही देवराया देखील बनवलेल्या आहेत. तर ही नेमकी प्रोसेस कशी होती, देवराई बनवणं? किंवा मला वाटतं 33 एक देवराया 33 झालेल्या. देवराया झाल्यात आता. 2016ला मी आईची बीच तुला केली होती आणि दिवडी नावाच्या गावाला. आणि तिथं आम्ही आता जी लावलेली झाडं आहेत आता 25-30 फुटाची एवढी मोठी झालीत. बरं. असा मंडपच तयार झाला आहे तो. तिथं मी आईची पहिली बीच तुला केली होती. तिथं लोकांचं म्हणणं होतं की देवराई सुरू करावी म्हणून. तर मग देवराया महाराष्ट्रात 350-400 आहेत. बरं. त्या टिकल्या पाहिजेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझा हात जोडून विनंती की त्या देवराया टिकल्या कशा पाहिजेत आणि त्या संवर्धन कसं झालं पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन देवराया तशा म्हणजे मी तर ठरवले माझ्या आयुष्यात 100-1 देवराया तरी करायच्या आहेत. तर आता मी छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असं नाव दिलं आहे. कारण छत्रपतींचे विचार एवढा महाराष्ट्र जगात भारी आहे, तर आपल्या छत्रपतींमुळे आहे, तर त्यांचं नाव दिलं आहे. आणि आता ह्या 26 जानेवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई जुन्नर तालुक्यात आलमे गावात, जुन्नर तालुक्यात महाराजांचा जन्म झाला. त्याच्या शिवनेरीच्या पायथ्याशीच आलमे गाव आहे. त्या आलमे गावात आपण देवराई सुरू करतोय. 26 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगतोय प्रत्येकाने येताना एक देशी रोप घेऊन या आणि ते देवराईत लावायचं आहे. तसंच 26 जानेवारीला आपण हडप सरोवरनं एक काढलेलं झाड होतं, ते सातारला लावलं होतं. त्या झाडाचा पण वाढदिवस आपण करतोय 26 जानेवारीला. वा. म्हणजे असं झाडांचे वाढदिवस तुम्ही लक्षात ठेवता. बरं, मला एक ना नेहमी प्रश्न पडतो की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की झाडं लावली जातात, पण खरंच त्या झाडांचं संवर्धन होतं का, हा प्रश्न कायम पडलेला असतो. कारण ते संवर्धन एक 15 दिवस होईल, 20 दिवस, महिना, 2 महिने, पण नंतर पुढे काय? म्हणजे तो जो उन्हाळा आहे तो त्याला खरंच पेलवणार आहे का त्याच्या ताकदीला? कारण ते रोपटं असतं, तो पाऊस जो इतका बेसुमार पडतो तो खरंच त्याला पेलवणार आहे का? मग पुढे काय या झाडांचं होतं? नाही, झाडं म्हणजे आपल्या मुलाबाळांसारखीच समजली पाहिजेत ना.
कारण काय, ती गोष्ट फोटो काढण्याची नाही, ती गोष्ट लावून दुर्लक्ष करण्याची नाही ना. आपल्याला मुळाबाला हवं नसेल ते आपण करतच असतो ना. तसं झाडं लावल्यानंतर आम्ही त्याला पाणी मिळणार आहे का, त्याला संरक्षण मिळणार आहे का, त्याला रोगराईचं संरक्षण होणार आहे का, आग लागणार नाही ना, ह्या सगळ्याची काळजी घेऊन मग देवराई सुरू करतो. मिनिमम 5,000 झाडं लागतात तेव्हा त्याला देवराईचा दर्जा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावायचं म्हणजे आपल्या त्या इज्जतीनं त्यांना वाढवली पाहिजे अशी सोय करतो आणि मग ती सगळी सोय करतो. त्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम खूप येतात. म्हणजे दरवर्षी ऐकतो तुम्ही की ह्या देवराईला आग लागली, त्या देवराईला आग लागली. मग आमच्याकडे ग्रास कटर नाहीत, म्हणजे ते गवत काढलं असतं तर ती आग वाचली असती. असं असतं का? म्हणजे ते गवत वाढलेलं असतं ना, त्याला आग लागली तिथं झाड जळतं. मग त्याच्यासाठी जर त्या झाडाच्या बुंद्यापासून एक 4-5 फुटाचं गवत जर काढलं असेल तर आता एका देवराईत लाखभर ते एका देवराईत 10,000 इथपर्यंत झाडांची संख्या आहे. तर त्याच्याकडं 40-80 माणसं माझ्याकडे कामाला पाहिजेत. 80 माझ्याकडं ग्रास कटर पाहिजेत, ठिबक सिंचनची व्यवस्था पाहिजे, टाक्या असल्या पाहिजेत. हे सगळं असलं तर ते मोठ्या प्रमाणात करू शकतो आपण. मग तुम्ही सरकारकडून का नाही सांगत? कारण हे वनक्षेत्राच्या मला वाटतं अधीन येत असेल. सरकारचा सपोर्ट असतो जागेत. तिथले काही अधिकारी सपोर्टेड असतात, काही नसतात. काही अधिकारी चुकीचे रिपोर्ट करतात, त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. म्हणजे आमची सातारची जी पोलीस संच तिथं देवराई आहे, त्या SP-नीच आम्हाला बोलावून घेतलं आणि त्यांच्यामुळे सुरू झाली ती देवराई. पण एक SP आला आणि त्यांनी चुकीचा रिपोर्ट दिला म्हणून ती देवराई अजून थांबली आहे. म्हणजे मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलो होतो, अजितदादांच्याकडे गेलो होतो आणि त्याचं अजून योग्य रूपांतर झालं नाही आहे. म्हणजे कसं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट 15-20 प्रकारचीच प्रजाती तयार करतं. फार फार तर 25 प्रकारच्या प्रजाती करतात. अजून ते 50-100 प्रकारच्या प्रजाती असलेल्या नर्सऱ्या आपल्याकडे नाही आहेत. आपण 650-700 प्रकारच्या प्रजातीच्या ती देवऱ्या उभी करण्याचा प्रयत्न करतोय. पण जाहीरपणे अजून त्यांचा सपोर्ट जसा यायला पाहिजे तसं येत नाही आहे. वन विभागाकडे तुम्ही या संदर्भात काही वनवट्ट ठेवायचं, ह्याची पण पूजा करा. आणि हा सिद्धिविनायकचा प्रसाद आहे, हा तुळजामातेचा प्रसाद आहे, हा महालक्ष्मीचा प्रसाद आहे, हा शिर्डी साईबाबाचा प्रसाद आहे, तिरुपतीचा प्रसाद आहे. हा तुम्ही लावा. हे बेलाचं झाड तुम्ही लावलं, ते मोठं झालं तर त्याला फळं फुलं येतील, त्यांनी तुमचं आरोग्य चांगलं राहील. ते खरंच राहील, ते तुमच्या 7 पिढ्यापर्यंत टिकून राहील, खरंच राहील. म्हणजे देव प्रसन्न झाला, हो झालाच. मग झाडात देव आहेच. असं कुठलं देऊळ वाढताना बघितलं आहे का? असं कुठलं देव वाढताना बघितलं आहे का? पण झाड वाढताना बघितलं आहे. झाडामुळं ऑक्सिजन मिळतो, अन्नपाणी मिळतो, म्हणजे मला प्रसन्न झाला आहे देव, म्हणजे झाड देव आहे ना. इथपर्यंत जर ती भूमिका पुजाऱ्यांनी समजावून सांगितली, जेजुरीचा खंडोबारायाचा प्रसाद आहे, तुम्ही वाढवा. अभिषेक डेली 2000, 1000, 500, 200 अशी झाडं प्रत्येक दिवशी जातील आणि महाराष्ट्र हिरवागार होईल. नाही, ही संकल्पना खरंच अद्भुत आहे. पण मला सांगा की आता ते रोपटं आहे, हां, ते रोपटं मला प्रसाद म्हणून जर लाभलं तर मी ते नेमकं लावावं कुठे? ते मी माझ्या सोसायटीच्या गार्डनमध्ये लावावं की मी त्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये लावावं? आता बघा, प्रत्येक देवस्थानच्या खूप जागा आहेत. 1100 एकर जागा आहे तुळजाभवानीची. त्यातली एक 200 एकर जागा ठेवली की बाबा इथले प्रसाद आलेले इकडे द्या आणि याचा खर्च तुम्ही झाडाला 100 रुपये द्या. तुम्ही अभिषेकला 5,000 रुपये देता, ते 500 रुपये देताच ना, त्या झाडाचे पण पैसे ठेवा. आणि तिथंच त्यांनी ठरवायची, इथं नर्सरी बनवायची, इथंच ती देवस्थानची जागा बनवायची. तसं नसेल तर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवरे आमची जी संस्था आहे, फाउंडेशन आहे, ते फाउंडेशनकडे तुम्ही द्या. आम्ही सगळ्या जागा आहे गव्हर्नमेंटच्याच आहेत. जिथं माणसं आहे, जिथं पाणी आहे, जिथं चांगले अधिकारी आहेत, जिथं चांगलं गाव आहे, जिथं चांगलं गायरान आहे, असे लोकांना हेरतो आणि तिथं ती लावतो. एक झाड समजा तुमचं झाड असेल तर 3 वर्ष जपायचं तर साधारण 3-3,500 रुपये खर्च येतो. एवढा जर तुम्ही दिला तर तुमचं झाड आम्ही तुम्हाला वाढताना दाखवतो आणि पुढे जाऊ शकतो आपण. ह्यात दृष्टिकोन चांगला येतं की त्या विभागात त्या बीडला कुठली झाडं असली पाहिजेत आणि कोल्हापूरला कुठली असली पाहिजेत, तर जळगावला कुठली असली पाहिजेत, तिकडे वेली कुठली असल्या पाहिजेत, तिकडे गवतं कुठली असली पाहिजेत, तिकडे झुडपं कुठली असली पाहिजेत, तिथं कंदमुळं कुठली असली पाहिजेत. एवढे सगळे शास्त्रज्ञ महाराष्ट्रात ते आपल्या बरोबर आहेत. S.R. यादव असतील, श्रीकांत इंगळहळीकर असतील, शेडबळे असतील, निंबाळकर असतील, साळुंके सर असतील, ह्या ज्या माणसांनी खूप काम केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण करतो. त्यामुळं तुम्ही जन्मल्यापासून ऑक्सिजन घेताय तर तुमच्या वया इतकी झाडं तुम्ही लावलेलीच पाहिजेत, कारण तुम्ही ऑक्सिजनवर जगता, तुम्ही अन्नपाण्यावर जगता. तर म्हणून प्रत्येकाने आपल्या वया इतकी झाडं लावली तर आम्ही देवराया त्या मोठ्या करू, अजून वाढवू. सगळ्यांनी जॉईन व्हा, आपण एकत्रपणे काम करू आणि आर्थिक दृष्टीने मदत करा
तुमचे पैसे असे झाडात लावतील, किंवा तुम्ही झाडं द्या, किंवा तुम्ही ग्रास कटर द्या, किंवा तुम्ही पाण्याच्या टाक्या द्या, किंवा ठिबक सिंचन द्या. आपण हे किती वाढवून दाखवू ना काम, कारण हे एकट्याचं नाही ना, माझे एकट्याचं नाही आहे. मी माझी फार्म हाऊसची जागा विकून टाकली, मी माझी मोठी गाडी विकून टाकली. मला लक्षात आलं की ह्याच्यात इंटरेस्ट नाही. हे काय खरं नाही. आपल्याबरोबर काहीच येणार नसतं ना. आपल्याबरोबर मिनिमम लागतं तेवढं जर ठेवलं, अन्नपाणीच लागतं ना शेवटपर्यंत. ऑक्सिजन अन्न हे शेवटपर्यंत लागतं ना. का तुझ्या लॉकरमध्ये 500 किलो सोनं आहे, तर तू काय जाऊन नंतर 500 किलो सोनं खाणार आहेस का? तुला जर चांगल्या मातीत जन्माला आलेलं कांदा बटाटा हे जर मिळालं चांगलं, तर तू जर जास्त वर्ष जगतील ना. सोनं खाऊन जगत नाही ना आपण. त्यामुळे ती ग्रीड हा एक प्रकारचा रोग आहे ना, आणि तो रोगच लक्षात येत नाही. प्रचंड श्रीमंती म्हणजे गाड्या बंगले सोनं साठवणं, आपलं करणं, हा आपला पराचा एक प्रकारचा रोग आहे. तर ते लक्षात आलं पाहिजे की एवढंच पुरेसं आहे, याच्यानंतर हे सगळं नाही माझं. आता लोक मिनिमम गोष्टींकडे देखील वळली आहेत, पण मला वाटतं तो जो ओघ आहे तो फार कमी आहे. हां, स्लो आहे, पण त्या दृष्टीनं जाईल ना, कारण ती खरी गोष्ट ना. त्या खऱ्याच्या बाजूने जातील, हळूहळू जातील ना. आता तुम्ही एवढी झाडं लावता, मग त्यांची जपणूक कशी होते? कारण मला असं वाटतं 33 देवराय म्हणजे 33 डोंगर तुम्ही हिरवेगार केलेले आहेत, तर हे संगोपन त्यांचं किती कसं होतं, म्हणजे काय? म्हणजे आता मस्केवाडीला तर पूर्ण मुरमाड डोंगर होता. तिथं चॅलेंज दिलं तर त्या गावातल्या लोकांनी, एक झाड लावून दाखवा, आम्ही तुम्हाला 25,000 देऊ. आज तिथं 15-20,000 झाडं आहेत. म्हणजे खोदून माती भरून पाणी आणून असे प्रयत्न करतात. पांडुरंग सोनाने नावाचा आमचा एक वेडा माणूस आहे, तो मस्केवाडीचा आहे. मग तिकडचे सुदामा असेल, ती सौरभ असेल तिकडची, किंवा आमचा सीताराम असेल साईखिंडीचा, आमचे निंबाळकर असतील, मंगेश दळवी आहे, ही जी एक रोपळे, तात्या रोपळे आहे, सचिन चंदने आमचा आहे. अशी काही वेडी माणसं आहेत की ह्या वेड्या माणसांच्या ध्यासामुळं हे देवराय तयार होतात. मग मी एक चेहरा राहतो, माझा चेहरा म्हणजे सह्याद्री देवराचा मी दौंडीवाला आहे. किंवा आमच्याकडं अरविंद जगताप नावाचा एक थिंक टँक आहे की तो चांगले विचार देतो, ज्याच्या शब्दांवरती खूप लोकांना अप्रोच करायला इझी होतं. तर ही जी सगळी गोष्ट आहेत, ह्याच्यामुळं हे अनसंग हिरो आहेत. सुहास वांगणकर आहे, हे हिरो असे आहेत ना की कुठल्या ठिकाणी कुठली झाडं न्यायची आहेत, कुठल्या ठिकाणी कुठल्या वेली लागल्या पाहिजेत, कुठून झाडं लागली पाहिजेत, आणि तिथं सांभाळणारी यंत्रणा तयार झाल्या म्हणून 10 वर्षात 30च झाल्या, नाही तर 300 झाल्या असत्या ना आत्तापर्यंत, जर अजून माणसं जास्त जॉईन झाली असती. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक देवस्थानात, प्रत्येक शाळेत. भले 100 झाडांची देवराई असेल ते 1,00,000 झाडांची देवराई होऊ शकते, कितीतरी वाढू शकते ना. मोकळ्या जागा किती आहेत, हजारो डोंगर उजाड झालेले आहेत आपल्याकडं. खरं, ते सगळं भरू शकतो आपण. आणि मला असं वाटतं की क्लायमेट चेंज हा देखील तितकाच महत्त्वाचा विषय आहे. आता सध्या जो आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतोय तो म्हणजे जो पाऊस पडतो, तो एकदम इतका सगळा पाऊस पडतो की ते कंट्रोल करणं किंवा ती मशिनरी इफेक्टिव्ह राबवताच इतका पाऊस पडून जातो की माती वाहून जाते. परत ती माती कुठून मिळणार? हजारो वर्ष माती तयार व्हायला लागतात, ते एका पावसात वाहून जाते. तेव्हा शेतकऱ्यांनी शेती करायचं. खरंय, पण मग अशा पद्धतीनं जर देवराया आपण वाढत गेलो तर त्याचा क्लायमेट चेंज आणि या सगळ्या याच्यावर नक्की परिणाम. नक्की. झाड काय करतं, जेवढं उंच असतं तेवढंच खाली जातं. ते पाणी हळूहळू जमिनीत मुरवतं आणि त्या सगळ्या मातीला घट्ट धरून असतं. म्हणजे आपली आई धरती माता जिवंत, ते झाड मुख्य आहे ना. गवत तितकंच महत्त्वाचं आहेत ना, वेली तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत ना. ते गवत झिरपत सगळं पाणी एकत्र करत आणतं. आपल्याला आपण पुण्याला जातो आणि अख्खा लोणावळ्याच्या घाटात हिरवं गार, खूप आनंद वाटतो श्रावण महिन्यात, 2-3 महिन्यात. ते गवत असतं ना फक्त. ते हिरवा शालू बघितल्या किती आनंद होतो. आणि त्याला कोणीतरी आग लावली तर किती वाईट वाटतं. कोणी हे करायचं परत, म्हणजे इतकं त्या गवताचं महत्त्व आहे ना. त्यामुळे ही प्रत्येक गवत जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं झाडं महत्त्वाचे आहेत. म्हणून झाड जपलं पाहिजे, झाड वागवलं. म्हणून मी त्याच्यावर झाडांची गाणी पण लिहिली. बरं, क्या बात आहे. म्हणजे आता तुम्ही डायलॉगच्या नंतर गाणी देखील लिहायला लागलेले आहात. कसं सुचतं हे? मला असं वाटलं की प्रत्येक विद्यार्थ्यानं एक झाड दरवर्षी तयार करावं. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक बी त्याने शोधावी,
त्याच्या शिक्षकांना त्याला बी लावायचं येतच, ते काही मोठं रॉकेट सायन्स नाही. आणि दरवर्षी एक रोप बनवावं. जेव्हा 12वीपर्यंत त्यांना 12 झाडं झालेली असतील, त्याचं पहिलीतलं झाड 12 वर्षात झालेलं असेल, त्याला फुलं यायला लागलेली असतील. आणि मग ती झाडं ती झाडं मुलाच्या डोक्यात पण लागेल. मुली म्हणतील माझ्या जांभळाच्या झाडाला पानं आली, तो म्हणजे आवळ्याचं झाड एवढं झालं, तो म्हणजे आंब्याचं झाड असं झालं, असे त्यांच्या चर्चा होतील. आणि दरवर्षी एकच रोप बनवायचं प्रत्येकानं. किती संकल्पना चांगली आहे. ती शाळा गव्हर्नमेंटने, एज्युकेशन डिपार्टमेंटनं ती लावली पाहिजे. तर मगाशी तो प्रश्न होता की देवळातली रोपं मिळाली तर ती लावायची कुठे? ती लावायची कुठे? तर ती एकतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला एका वर्गात 50 विद्यार्थी असतील तर 50 प्रकारचे बिया असतील तर 50 रोपं प्रकारचे जातील. आता गव्हर्नमेंट एवढा सगळा खर्च करून पण रोपं जास्त का नाहीत? त्याला काय उत्तर नाही. तर ही मुलं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने जमा करतील अशा जागेवरती, किंवा सह्याद्री देवराकडे आम्हाला दिल्या तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात ह्या देवरा तयार करतोय, तिथं जमा करा. कुठले देवस्थानं दिल्या तर ती रोपं आम्हाला द्या, आम्ही लावतो. ज्यांना शक्य नाही, ज्यांना स्वतःची जमिनी आहे, स्वतःची जागा आहे, तिथं लावतीलच ना. असं आहे. नाही, पण मला असं वाटतं हा फार वास्ट आहे याचा कॅनव्हास. कारण हे म्हणजे असं आहे की ही हरित क्रांती आहे एक प्रकारची, की जिथं आपण ओसाड डोंगरांना हिरवं करतोय, झाडं वाढवणं, त्यांचं संगोपन करणं. मग एवढी मॅनपॉवर तुमच्याकडे आहे का? आणि ती कशी कार्यरत असते? म्हणजे एका झाडामागे एक माणूस असं आहे का? की कसं ते गणित बसवता? कारण हा व्यापच फार मोठा आहे. हा आमच्या पुरतं आता शक्य आहे तेवढंच आम्ही करतोय. जर हे समजा रोपं वाढायला लागली, शाळेची शाळा, आता आम्ही पुणे जिल्ह्यात तो प्रयोग केला आहे, सांगली जिल्ह्यात तो प्रयोग केला आहे, नाशिकला प्रयोग केला आहे, की विद्यार्थ्यांना बिया दिल्या, पिशव्या दिल्या. आणि यावर्षी गजानन पाटील नावाचे पुण्याचे CEO आहेत, त्यांनी त्यांची एक शाळा दिली, आदर्श शाळा आहे, त्यांच्या शाळेत आम्ही बिया रोपं दिली. तेवढीच पुढल्या वर्षी ती रोपं देणार आहेत. त्याचा पण एपिसोड आम्ही दाखवू. किंवा रयत शिक्षण संस्थेत हा प्रयोग केला, त्याचा पण उपयोग. आम्ही सांगलीला त्या तृप्ती दोडमिसे नावाच्या CEO होत्या, सातारच्या CEO आत्ता आहेत, त्यांना आम्ही हे प्रयोग करायला दिला आहे. तर सुरू करूया, शक्य आहे. आता तेवढी रोपं आल्यानंतर ती कुठे लावायची, तर आम्ही ते आमच्या देवराईत रोपवाटिका तयार केली, तिथं ती साठवतो. आणि ती परत आता जयकुमार गोरेंना मला भेटायचे, जे ग्रामविकास मंत्री आहेत ना, तसा एक विचार आहे की प्रत्येक गावानं फक्त 500 झाडं लावायचे. वा. जसं विद्यार्थ्यांनी एक रोप बनवायचं, तसं प्रत्येक गावात समजा तुझं गाव आहे तिथं 500 चिंचा लावल्या तर त्याला 10,000 रुपये त्याला फळं आली 5-7 वर्षांनी. 500 झाडाचे 50 लाख रुपये तुला गावाला इन्कम होईल. वा. तुम्ही किती 500 झाडं लावायचीत ना. बरोबर. आणि ती तुम्ही जपायचीत. तुमच्याच गावाचं पाणी सहज हात धुवायला जा झाडाखाली प्रत्येकाने. 500 झाडाला गावात 500 लोक असते, 5-5 हजारचे गावं असतात. त्यांनी प्रत्येकाने तिथं एक झाड जपा. आणि तिचं तर 500 चिंचा म्हणजे 50 लाख, 500 आवळा म्हणजे किती करोड, किती काय तुम्ही करा. 500 जांभूळ असेल, 500 करवंद असतील. साधीच गोष्ट नाही ही. काय मोठं रॉकेट सायन्स आहे का? गव्हर्नमेंट मला सिरियसली का घेत नाही तेच कळत नाही. माझ्यासारखी अजून माणसं आहेत, पण मी तर नट असल्यामुळे माझ्या मुलाखती होतात, मी सांगतो. प्रत्येक गावानं एवढं सुरू केलं. मी आत्तापर्यंत किमान एक 100-200 गावात हे प्रयोग केलेत. काही लोकांना सीताफळाचं, मी पाहुणा म्हणून गेलो तर मला सांगतो मला पैसे देण्याच्याऐवजी मला 10,000 सीताफळाची रोपं द्या. जसं मी ते प्रवीण आहे आमचा कसपटे, त्यांच्याकडे जाऊन आणली आणि 10,000 रुपये वाटली मी. आज त्यांना सीताफळ येऊन गावाच्या गावं आनंदात जगतायत, कौतुक करतात मला की तुमच्यामुळे आमच्याकडे सीताफळ मिळाली. तर ही गोष्ट आहे ना, ही राबवली पाहिजे, फक्त राबवली पाहिजे. किंवा शासनानं ठरवलं पाहिजे की माझ्याकडे काही अधिकार द्या, माझ्याकडे काही पैसे म्हणजे पैसे द्या, तुम्हाला जे कसं राबवायचे ते मी सांगतो. निस्वार्थपणे कसं काम करायचं असतं हे पण दाखवून देतो. तुम्ही जंगलात राहता असं मी ऐकून आहे. जंगलामध्ये जाऊन बराच काळ राहत असता. काय करता जंगलामध्ये? भीती नाही वाटत? आता तर मुंबईत बिबटे फिरायला लागले तुमच्या घराच्या शेजारी देखील. नाही, आमचा अभय फडतरे, पिंटू शेठ जगदाळे, मधुपल्ले ही आमची गँग आहे. सगळे फॉरेस्टचे ऑफिसर, वनमजूर, या सगळ्यांची माझी खूप मैत्री आहे. आणि आता मी चांदोली आणि कोयने जंगलात गेलो. आम्ही आत जिथं कोणी नाही, 5-5 किलोमीटर त्यांना पाणी आणायला लागतं. असे वनमजूर तिथं जंगल सांभाळत असतात. त्यांचं दुःख काय आहे? क्लेमेट बेन आम्ही घेऊन व्याघ्र गणनेसाठी मी तिकडे गेलतो. मला त्याने टायगर रिझर्वचं ब्रँड अँबॅसेडर पण केलं होतं. तर ते जाताना त्या वनमजुरांचे काय हाल आहेत बघितल्यानंतर आमचा एक अभय नावाचा मित्र दुसरा आहे, पाठक नावाचा, तर आम्ही 100 पेट्या सामान ठेवायला
ह्या चांदोलीच्या जंगलाला 50 आणि कोयनेच्या जंगलाला 50. त्या वनमजुरांना सामान ठेवायला जागा आम्ही आमच्या पद्धत गिफ्ट केल्या. आत्ता आम्ही प्रत्येक वनकुटीत, आता परवाच जाऊन आलो चांदोलीला, तर प्रत्येक वनमजुरांची कुटी असते ना, तिथं एक 5-10 फळांची झाडं लावण्याचं आणि देशी झाडं, ते देशी असतातच, पण तिथं त्यांना उपयोगाची कशी काय झाडं लावता येतं का त्याचा एक प्रयोग केला. ती झाडं आता बुक केलीत. आणि मग मी असं म्हणजे अमेरिकेला गेलो तरी जंगलात जाऊन आलोय मी, मध्य प्रदेशला चंदेरीला गेलो होतो, तिथे जंगलात जाऊन बघून आलो. पण वनमजूर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे फॉरेस्ट मिनिस्टर ती काय स्कीम करतात, मग त्यांचा हेड असेल, मग त्यांचा PCCF असेल, CCF असेल, वगैरे 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 करत जातो, तर शेवटी वनमजुरापर्यंत जातो. ॲक्च्युली जंगलात वनमजूर फिरतात 5-5 किलोमीटर दररोज. त्यांच्याकडे फक्त काठीच असते आणि ते जंगल सांभाळत असतात ना. ते वनमजूर जास्त नेमले पाहिजेत किंवा तेवढी मॅन पॉवर तिकडे नाही आहे. तर आपण हे सगळं शासनाचे पण प्रॉब्लेम काय आहेत हे समजून घेतो, अधिकाऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत समजून घेतो, त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे हे समजून घेतो. सिस्टीममध्ये काय दोष आहेत त्याला कसं सांभाळून घेता आलं पाहिजे. आणि मनुष्यजातची ग्रीड आहे ती पण असते, त्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे समजावलं पाहिजे त्यांना की हे सगळं काही बरोबर जाणार आहे. बरोबर मागच्या पिढीला पुढच्या पिढीला काय राहतील तर ती फक्त झाडं राहतील आणि ती त्यांच्या उपयोगाची असतील. बरं, आता तुम्ही फॉरेनच्या जंगलामध्ये देखील सफर केलेली आहे किंवा तिथं जाऊन राहता आणि इकडच्या जंगलांमध्ये राहता, काय फरक जाणवतो जंगलांमधला, की सगळं सारखंच असतं? काय असतं? जंगलाची काळजी घेतात, पण गांभीर्य इन जनरल, समजा अमेरिकेत न्यू जर्सीला आम्ही गेलो होतो, गगन सावंत नावाचा आमचा मित्र आहे, तो जंगलात घेऊन गेला ना. आम्ही तिकडे गेलो तर तिकडे जंगलाचे नियम जितक्या काटेकोरपणे ते पाळतात, इकडं तेवढे काटेकोरपणे पाळताना टक्केवारी कमी दिसते आपल्याला. म्हणजे आम्ही रात्री 9:30 वाजता तिकडं एक लाईट देतात, मग तिथं पाण्याचा नळ दिलेला असतो, कुठे दिली असते, तेवढंच तुम्ही राहा, तिथं करा. पण आम्हाला 9:30-10 नंतर आमची काहीतरी पार्टी हसणं खेदळणं झाल्यानंतर ते म्हटलं होते ॲनिमल्स आर गोइंग टू स्लीप. ॲनिमल्स स्लीप, त्यांचं राज्य आता सुरू होतंय, तेव्हा तुम्ही जरा शांत बसा. म्हणजे हा अवेअरनेस आहे. हां, किंवा आपल्याकडचं नागरिक शास्त्र, म्हणजे समजा नागरहोळे नावाचं जंगल आहे कर्नाटकमध्ये, तिकडून रात्रीचा रस्ता बंद असतो, दिवसा जंगलातनं रोड केलाय, पण प्राणी दिसल्यानंतर गाडी थांबवायची असते जंगलातले. त्यांना हे सगळं विश्व माहीत नसताना त्यांच्या विश्वात त्यांना जाऊ द्यायचं असतं आणि मग अपरायचं. इथं लगेच आरडाओरडा, हॉर्न देणं, पाया पाडणं, खिजवणं, हे करणं, ह्या गोष्टी जरा जितक्या चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजेत तेवढं म्हणजे ताडोबाला असेल किंवा सगळीकडे असेल त्या प्रमाणात आपले लोक वागताना दिसत नाहीत. नाही, खरंच आता त्यांचं राज्य सुरू होतंय ही जाणीवच असणं किंवा ह्या जाणीवा जागृत असणं हे जर आपल्याला तिथं पाहायला मिळतंय तर इथं देखील नक्कीच काही प्रमाणात सुधारणा होणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही हे जे काम करताय हे अतिशय मोलाचं काम करताय. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना तुम्ही पर्यावरणाला एक जीवनदान देण्याचा किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्याचा अगदी जेन्युइन प्रयत्न करताय. बरं, हे करत असताना तुम्ही म्हणताय की आता तुम्ही पदरचे पैसे खर्च करता वगैरे, घरचे ओरडत नाहीत का की उठसूट आपलं रानावनामध्ये खर्च चालू आहे, काय थांबवतात मला का? दोनदा जाणीव करून दिली, अशा अर्थानं जाणीव करून दिली की हे तुझ्या एकट्याचं काम नाही आहे, तुला एकट्याला हे पुरे पडणार नाही की आमचे जे मित्रमंडळी त्यांना पुरे पडणार नाही आहे, तर तुम्ही खर्च करा, पण तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट वाढवा. तर सपोर्ट वाढवताना मला नेहमी प्रश्न पडतो की मी मागायला जाणार नाही, स्वतःहून ते लोक जॉईन झाले तर मला ते आवडेल, कारण हे आपलं सगळ्यांचं काम आहे असं म्हटलं पाहिजे ना. मी मागायला जातो तेव्हा माझा काहीतरी स्वार्थ आहे असं वाटेल ना, मी कशाला मागाय, माझी NGO आहे, आम्हाला वाटतं आम्हाला खर्च करावा असं वाटतो, आम्ही हे करतो. पण काही जण जॉईन होतात पण फार कमी प्रमाणात होत आहेत. म्हणजे मला आत्ता 40-80 ग्रास कटर पाहिजेत, मी प्रत्येक देवराला 2-2 पाठवेन. महाराष्ट्रात कुठेही झाडाचं काय झालं की मला फोन करतात, इकडे झाड तोडत आहे, तिकडे झाड. परवा त्या आजऱ्याला कोर्टाच्या समोरची झाडं पडली, तिथल्या लोकांनी मला फोन केला की इथं ही झाडं पडत आहेत काढा, म्हणजे दुसरून लावूया आपण. आम्ही ट्रान्सप्लांट पण बरीच झाडं केली, 300-400 झाडं आत्तापर्यंत ट्रान्सप्लांट केली. तर त्यांना मग इथूनच पैसे पाठवा, इथूनच हे करा. तर अशा वेळेला असं वाटतं की लोक जॉईन झाली पाहिजेत, जास्त लोक जॉईन झाली पाहिजेत आणि मुळात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी म्हणून जॉईन झाली पाहिजेत. आणि खरंच हे एक एवढा नोबेल कॉजसाठी तुम्ही करताय की आपलं देणं लागतं पर्यावरणाला. बाकी काही संस्था आहेत त्यांना करोडोचे फाउंडेशन रुपये आले,
पण अजून 10 वर्ष आमचं झालं, 40 देवराया होत आल्यात, अजून 50 लाखाच्या वरती गेलं नाही अमाऊंट. एकाच देवरायला 20-20, 30-30 लाख रुपये खर्च येतो. मग हे कुठून होतं? तर हे अंतःकरणातनं होतं आणि आम्ही ते सगळं करतो, सगळे जमवतो, आमच्या पद्धतीने स्ट्रॉंग होतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रानं, गव्हर्नमेंटनं, इस्पेशली समजा देवस्थान आहेत, देवस्थानं वृक्षप्रसाद योजना सुरू केली. सिद्धिविनायकडे पैसे कमी आहेत. दररोज 100 झाडं द्यायला किती लागतात? 2,000 रुपये खर्च करायला, महिन्याला 40-50 हजार रुपये खर्च करायला. त्यांचा बी अभ्यास केला. महालक्ष्मीला किती खर्च येईल? महिन्याला 50-60 हजार ते 1 लाख रुपयेपर्यंत खर्च यायला, करोड रुपयेपर्यंत देणगी येते. तर तेवढा खर्च तुम्ही झाडांसाठी करू शकत नाही. शिर्डीला किती येतो? शिर्डीमध्ये बातमी आली होती की त्यांनी सुरू केलं, ही आनंदाची गोष्ट आहे. तुळजापूरच्या भवानीचं सुरू करायला पाहिजे. मी अर्ज दिले, सगळीकडे केले, पण मला वाटतं की ही जितकं गांभीर्याने घेतलं जाईल तेवढं महाराष्ट्रासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, तुमच्या आमच्यासाठी, पर्यावरणासाठी चांगलं. खरंय खरंय. नक्कीच. तर मला असं वाटतं की फार महत्त्वाचं काम तुम्ही करताय. अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं तुम्ही अनेकांना भुरळ पाडलेली आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करून हे केलेलं आहे आणि आता हा देखील उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे आणि गाणी वगैरे लिहायला लागलाय तुम्ही, गाणी गायला लागलाय असंही मधल्या काळात आमच्या रिसर्च टीमकडून मला कळलं आणि गाताय तुम्ही गाणी. आणि नाही, मला माझे म्युझिक डायरेक्टर मित्र इंडस्ट्रीतले सगळे आहेत, अगदी टॉपचे आहेत. त्यांना मी भेटलो, म्हटलं असं असं गाणं करायचं. तर त्यांनी मला प्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगितलं की मला ही मदत करायची आपल्याला. पण जेव्हा गेलो तेव्हा सांगितलं की 2 वर्ष मी बिझी आहे. त्यामुळे म्हटलं जरा मला इन्सल्टिंग वाटलं ते. मी म्हटलं मला जेवढं कळतं म्युझिक, जेवढं रिदम आहे तेवढं कळेल. काय झालं, नदी, माझं एक यूट्यूब चॅनल आहे स्वतःचं, सयाजी शिंदे नावानं. ते मी हे अशाच गोष्टींसाठी ते काढले. तर मी पुण्याला, मला त्या अपर्णा आणि कोणीतरी धनंजय शेडबाळे यांनी नदीच्यासाठी तो आम्हाला सपोर्ट करायला ये, आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा. सगळेजण म्हणतात जरूर करा. म्हटलं माझा चेहरा जर ह्या कारणासाठी उपयोगात असेल तर जरूर करा. मी लगेच जातो. तिकडे गेलो आणि त्या नदीची अवस्था बघितली होती ना, ते सगळं सिमेंटीकरण चाललं आहे, नदीचं पूर येण्याची कारणं आपण खेचत आलो नदीला असं वगैरे. तर आमच्या सगळ्यांचा उडाला सेन्सर आणि माझ्या नदीला झाला कॅन्सर, असे 2 वाक्य मला सुचली, ओळी सुचल्या. त्याच्यानंतर मी नदीचं गाणं बनवलं आणि आमचा विशाल जाधव आहे, त्यानं त्याचं ते एडिटिंग करून दिलं मला. ते यूट्यूब चॅनलवर ते नदीचं गाणं, नंतर बियाचं गाणं केलं मुलांसाठी. बरं. बी एके बी ग बी दुनी 100, पहिला माझा नंबर, पहिला तुझा नंबर. तर बे की बे पाडेपाठ करता करता बिया जर त्यांच्यात मनात रुजल्या, तर माझं एज्युकेशन डिपार्टमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की बीचं गाणं, झाडाचं गाणं, नदीचं गाणं ही शाळेत रेग्युलर अभ्यास म्हणून लावली पाहिजे. तर त्या मुलांच्या डोक्यात ती गाणी लागतील आणि त्याच्यात त्यांना ग्राफ कळेल, निसर्ग कळेल. म्हणजे अरविंद ते झाडाचं गाणं इतकं सुंदर लिहिलं आहे, फार मस्त आहे गाणं आहे. मला असं वाटतं तुम्ही मनापासून झाडांवर प्रेम करतात. टीव्हीवरती ही मध्ये जरा गाणी दाखवा, त्यातल्या 2-2 ओळी दाखवा की इतकी अर्थपूर्ण गाणी आहेत ती ना, ती यूट्यूबवरनं घ्या, मी पण तुम्हाला पाठवून देईन आणि ती दाखवा गाणी. ती मुलांसाठी खूप म्हणजे खूप. मी त्या काय शाळेतली मुलं घेऊन झाडावरती करून ते सगळे प्रयोग केलेत. नक्कीच. मला असं वाटतं प्रयोग तुम्ही आजही करताय, वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही प्रयोग केले, आता तुम्ही झाडांवर प्रयोग करताय, वेगवेगळ्या प्रजाती तयार करण्यावर प्रयोग करताय आणि संवर्धनाच्या दृष्टीनं देखील प्रयोग करताय आणि प्रत्येकानं या मुवमेंटमध्ये जॉईन व्हावं यासाठी देखील नवी नवी शक्कल तुम्ही लढवताय. या सगळ्यासाठी आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत खरं तर. आणि मला असं वाटतं की झाडं जगली तर ऑक्सिजन राहील आणि तर माणूस जगेल. त्यामुळे माणसाचं देणं लागतं झाडांच्या प्रती आणि ते आपण कशा पद्धतीने देऊ शकतो तर अधिकाधिक झाडं लावून आणि अधिकाधिक आपली म्हणजे आता आपण म्हणतो की एअर क्वालिटी चांगली नाही आहे, पोल्युशन वाढतं आहे. मग ह्या सगळ्यावर मला वाटतं मुंबईत देखील जर असे काही होत किंवा झाडं लावली गेली तर हे कुठेतरी पोल्युशन कंट्रोल देखील या माध्यमातून नक्कीच होऊ शकेल. अशाच तुम्ही नवीन नवीन संकल्पना खरं तर आमच्यासाठी म्हणजे लोकांसाठी घेऊन या आणि ही जी ऊर्जा आहे की खरं तर तुमचं वय देखील ती झाकोळते, इतका तुम्ही जीव ओतून ह्या उपक्रमासाठी स्वतःला झोकून घेतलेलं आहे, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि अशाच नवनवीन संकल्पनांसकट तुम्ही आमच्याकडे येत राहा आणि खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या या नोबल कॉजसाठी आम्हाला. मी पहिले सांगेन की 26 जानेवारीला जुन्नर तालुक्यात आलमे गावात जी छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई सुरू होते त्याला तुम्ही सगळे याच, त्या झाडाचा वाढदिवसाला तुम्ही याच.
पण ते कृष्णा नदीच्या काठाला एक वाळुंज नावाचं झाड आहे. बरं. त्या झाडाचं लग्न लावतोय आम्ही 27 तारखेला. हो का? त्या लग्नाला पण तुम्ही या. म्हणजे भुईंजला सातारावरनं भुईंजला, पुण्यावरनं भुईंजला सातारला जाताना भुईंज गाव लागतं. ते नदीच्या काठाला खाली वाळून झाडाची अशी लाईनच आहे. बरं. पण त्या वाळून झाडाचं वैशिष्ट्य काय, सगळ्या झाडांच्या फुलांमध्ये फिमेल मेल असते एकत्र. बरं. त्याचंच ते फळात रूपांतर होतं आणि त्याची झाडं लागतात. पण काही झाडं आहेत, त्यातलं वाळूंज असं झाड आहे जे कृष्णा नदीच्या काठचं आहे, त्या झाडाची फिमेल कमी असतात आणि मेल जास्त असतात. बरं. त्यामुळे त्याची प्रजाती जास्त पुढे वाढत नाही, रोपं तयार होत नाही. तर आमच्याकडे श्रीकांत इंगळहळीकर सर आहेत. त्यांनी महाबळेश्वरला एक रिसर्च सेंटर आहे, तिथं एक फिमेल वाळूंचं झाड आहे. बरं. त्याच्यापासून फिमेल रोपं तयार केलीत आणि ती रोपं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीनं आपण कृष्णा नदीच्या काठाला भुईंजच्या कृष्णा नदीच्या ब्रिजच्या खाली 27 तारखेला सकाळी 9 वाजता त्यांचं लग्न लावणार आहे. वा. तर तुळशीच्या लग्नासारखं वाळून झाडाचं लग्न पण आपण लावणार आहे. त्या लग्नाला पण तुम्ही या. वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की पहिल्यांदाच हे मी ऐकतेय आणि खरंच हे फार आनंददायी आहे की अशा पद्धतीचे प्रयोग केले जात आहेत आणि अशा पद्धतीची ती प्रजाती जगावी, टिकावी आणि वाढावी यासाठी म्हणून इतके एफर्ट्स खरं तर घेतले जातात. नक्कीच आम्ही ते पाहू आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमची पुढची म्हणजे नद्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत ना. भारतातल्या सगळ्या नद्या ह्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. त्या रक्तवाहिन्या खराब झाल्या तर अख्खी बॉडी खराब होणार. तसं भारतातल्या नद्या खराब झाल्या की अख्खा भारत खराब होणार. वा. म्हणजे पर्यावरण जपणं किती महत्वाचं आहे. म्हणजे नद्या जपल्या तर झाडं जपली तर नद्या, नद्या राहिल्या तर गवत, असं सगळं आहे. क्या बात. नक्कीच. बरं, हे सगळं करत असताना माझ्या मनात एक असा प्रश्न पडलाय की तुमच्यातला कलाकार देखील त्याला तुम्ही पुन्हा काही नवीन आमच्यासाठी घेऊन येताय का, की तुम्ही हरवलात रानामध्ये, असा प्रश्न पडला आता आम्हाला. नाही, मला असं वाटलं की एका पॉईंट नंतर हे खरं आहे. सेलिब्रिटी म्हणजे कोणतं झाड आहे. बरोबर. ते वाटल्यानंतर आता मी चालूच आहेत सिनेमे माझे. म्हणजे तामिळ सिनेमा चालू आहे, तेलुगू सिनेमा चालू आहे, मराठी 2-3 सिनेमे चालू आहेत. आता जो सिनेमा मी 25 वर्षापूर्वी केला होता, तांब्याचा विष्णुबाळा, तोच आता नवीन पद्धतीनं त्याच्यातल्या म्हणजे त्यावेळेला केलेला जो सिनेमा, त्याचा जो अभ्यास होता तो तेवढा नव्हता हे मला पटलं. म्हणून आता सह्याद्रीचा वाघ, विष्णुबाळा अशा नावानं आता अनुप जगदाळे डिरेक्ट करतायत आणि अरविंद जगताप लिहित आहेत आणि आम्ही तो सिनेमा आता परत करतोय. त्याचं शूटिंग एप्रिलपासून सुरू होईल. वा. त्यानंतर सखाराम बांडर नावाचं नाटक मी 15-20 वर्षापूर्वी ह्याच्या सीडीवर केलं होतं आणि त्याच्या आधी 10 वर्ष मी प्रत्यक्षात प्रिया तेंडुलकर, लालन सर यांच्यावर केलं होतं. ते नाटक 25 वर्षांनी परत मी करतोय आता. वा, म्हणजे पुन्हा रिवॅम्प होऊन हे आता येतंय. म्हणजे त्यावेळेला वाटलं की मी नट म्हणून तेवढे कॅपॅसिटी नव्हती. मला असं वाटतं की नाही, ह्यात बऱ्याच गोष्टी राहिल्यात. ते परत आता केलं आणि इतकं जोरात स्वीकारले चांगलं महाराष्ट्राने. तर अशा पद्धतीचे प्रयोग चालू आहेत आणि मी स्वतःची कंपनी सिनेमॅटिक सफारी नावाची सिनेमाची कंपनी पण काढली. असं नाही की मी झाडाच्या ह्याच्यात गेलोय, पण सिनेमामुळं मला चेहरा आला, चेहऱ्यामुळे झाडाला महत्त्व आलं आणि झाडं लावणारी अशी सगळी माणसं आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी एक चेहरा झालोय. त्यामुळे महाराष्ट्रात जी झाडं लावणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी काळजी करू नका. तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही खरे हिरो आहात, पण तुमचा चेहरा मी आहे, मी दौडणीवाला आहे तुमचा, तुम्ही काळजी करू नका. नक्कीच. तर तुमच्या या नोबेल कॉजसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या म्हणजे झाडं लावताय, इतके उपक्रम करताय, नवीन प्रजाती तयार करताय आणि हे करत असताना आपला अभिनयही तुम्ही सांभाळताय. नवीन पिढीला जुनी नाटकं किंवा जुने चित्रपट हे रिवॅम्प होऊन पुन्हा एकदा येणं आणि त्यांना देखील त्याचा आस्वाद घेता येणं ही खरंच म्हणजे एक तुमच्या सगळ्या फॅनसाठी एक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत मी नाही. एक अक्षय कुमार बरोबर 30 तारखेपासून शूटिंग करतोय. बरं. त्याचं डिरेक्टर अनिस बजमीच आहे आणि त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्याचा रोल करतो. अरे वा. क्या बात आहे. वा वा वा. खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या या सगळ्या उपक्रमांसाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. खरं तर आता कॉफीमध्ये हा एपिसोड असाच चालू राहावा असं वाटतंय खरं, पण कालमर्यादा आहे, आपल्याला थांबावं लागतंय.
कॉफीमध्ये आता चॅनल जय महाराष्ट्र चॅनलचे मी खूप आभार मानतो की वेळोवेळी त्यांनी झाडाचे उपक्रम याला खरं नेहमीच सपोर्ट केला आहे. तपोवनच्या संदर्भात सुद्धा बातमी चांगली दिली, जेणेकरून नकळत तुमचा सुद्धा पर्यावरणासाठी खूप सपोर्ट होतो. आणि स्पेशली मला तुम्ही महत्त्व देऊन मला इकडे बोलावलं ना, अशी मुलाखत घेतली, ही जास्त लोकांनी बघावी. ते एक प्रकारे तुमचं पण खूप चांगलं काम आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.